श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो, जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे, जे जीवनात गोडावा आणण्याचे प्रतीक आहे. तिळगुळाचे लाडू व पोळ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि पौराणिक कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते, म्हणून शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानली जाते. यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि मानसिक शांती ही मिळत असते. तसेच पौराणिक कथेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि यामुळे वाईट शक्तीचा नाश होतो असे देखील मानले जाते. मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वपूर्ण सण मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026ची मकर संक्रांत कधी आहे आणि संक्रांतींची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग हा वर्ज करायचा आहे, तसेच मकर संक्रांतीच्या काळात कोणती कामे चुकूनही करू नये किंवा कोणती काम आवर्जून करावे, तसेच संक्रांतीचे वाहन काय असणार आहे, तसेच संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, तसेच दान काय द्यावे आणि या संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या गोष्टी करू नये, त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला कोणते शुभ रंग असणार आहेत, कोणत्या रंगांची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो. आणि या मकर संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते. तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो. आणि या मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी 14 जानेवारीलाच येतो. वंचितच एखाद्या वर्षी 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच आलेली आहे. मकर संक्रांत पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. आणि या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र पाण्यामध्ये स्नान करणं खूप महत्त्वाचं, पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. यासोबतच सूर्यदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो. मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या सणाला
हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे एक सौभाग्यकारक सण देखील म्हटला जातो. या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो घरोघरी केला जातो. आणि म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूपच महत्त्वाचा असतो. आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे. कारण संक्रांत ज्या रंगावर आलेली असते तो रंग त्या वर्षी वर्ज केला जातो. तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत, कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर पहा, सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तसेच पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार, नाव व नक्षत्र. नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचा वस्त्र परिधान केला आहे तर तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाने वस्त्र परिधान करत असते. आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही. पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा जर ब्लाऊज असेल तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही. फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरतंच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त परिधान करायचं नाही की इतर गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही. तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वापरू शकता. जसे की हळदी कुंकू करताना त्यामुळे तुम्ही हळद जे आहे तर ते वापरू शकता. सोन्याचे डाग असतील तर या गोष्टीसुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही. त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला सुद्धा तुम्हाला वसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही देऊ नका. किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाही. तसं तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं. पण आपल्याला या वर्षी 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवसापुरते पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता आपण पाहूया की यंदा संक्रांतीला कोणते 5 शुभ रंग आहेत. तर यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. पहा, आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य करत असतो. रंगाचे कपडे हे आपण चुकूनही परिधान करत नाही. परंतु मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे. या सणाला रंगांचे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात. बाकीच्या रंगासारखेच या रंगांचे सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात. आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शनिदेवाचा रंग आहे. आणि हा सण देखील शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे रंगांचे वस्त्र असेल, साडी असेल किंवा कपडे असेल तर ते तुम्ही आवर्जून परिधान करू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये
लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे. लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, आवेग, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजा मांडत असताना त्या पाटावर लाल रंगाचं वस्त्र हे टाकत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना तसेच माता आता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असून तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. कारण की बघा, नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरवा रंगाचा चुडा भरत असते आणि महिला सुद्धा लग्न झाल्यानंतर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात. कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला एक वेगळीच प्रकारची ऊर्जाही मिळत असते. आपल्या शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाचा खूप जास्त महत्त्व दिलं जातं. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळा आपण मनसोक्त पाहिलं तर मन जे आहे तर ते शांत होतं. आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं देखील खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर तीच घेत असतो. कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग हा देखील प्रिय आहे. आणि म्हणून तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य ती तुम्हाला परिधान करायची आहे. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग, ज्याला भगवा रंग असं देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवा संबंधित आहे आणि जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो तर त्याचा रंग हा देखील केशरी होत असतो, म्हणजेच भगवा होत असतो. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो. रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचेच होते. कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही देखील प्रवाहित होत असते. आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर देखील तुम्ही परिधान करू शकता. यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. या रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं. आणि म्हणूनच जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. तर हे काही शुभ रंग आहेत ज्या रंगांच्या साड्या तुम्ही या संक्रांतीला परिधान करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची, पर्पल किंवा सिल्वर रंगाची, ब्राऊन रंगाची किंवा इतर रंगांच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही परिधान करू शकता. फक्त तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर ते या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत. तसेच मकर संक्रांतीला साड्यांसोबतच बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे. बघा, पूर्वीपासून आपली आजी असेल, आपली आई असेल तर त्या मकर संक्रांतीला किंवा हरतालिकेच्या सणाला किंवा नागपंचमीच्या सणाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरतात. कारण त्या बांगड्या भरण्यामागे सुद्धा काही धार्मिक महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं. आणि म्हणूनच आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरण्यासाठी जातो किंवा बांगड्या देखील विकत घरी आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो. आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीला
बांगड्या भरताना सुद्धा काही नियमांचे पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. बांगड्या ज्या आहेत तर त्या 16 शृंगारांमध्ये त्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.